असे नारद तुंबर असल्यावर काय अवघड आहे का हो कीर्तन करायला? वर्षातले काय अशा 2-4 वर्ष सलग कीर्तन चालेल महाराजांनी किती लांबचा प्रवास केला तरी असे नारद तुंबर असल्यावर काही कमी? एकदा जोरदार टाळे या सगळ्या मंडळींसाठी झाल्या पाहिजे. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. काहीच कुणाकडच म्हणजे अगदी देवाकडे सुद्धा मागायचं नाही. नाहीतर आपण गेल्यानंतर देवाला सुद्धा वाटत असेल कशाला आलाय बरं, किंवा कशाला आली, ही येत नव्हतं तोवरच मी खुश होतो. पण माझ्या साधू संत देवाजवळ गेले ना, देवाला सुद्धा आनंद होत होता. म्हणून त्यांचं दास्यत्व स्वीकारलंय. आपलं दास्यत्व देवाने स्वीकारलेलं आपण स्वप्नात सुद्धा विचार आणायचा की देवाने आपलं दास्यत्व चित्ती नाही आस या भूमिकेपर्यंत गेल्यानंतरच मग पुढचा शब्द आहे त्याचा पांडुरंग दास. पांडुरंग कुठला? वरच्या आळीचा खालच्या आळीचा नाही बरं का. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचा दास झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहायला गेलं तर तीही भूमिका साधू संतांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. देवाच्या डोक्यावर कर्ज झालं. देवाने तुकोबारायांना म्हणावं, तुकोबाराया तुम्ही आल्यानंतर मला मात्र तुमच्या डोळ्यांमध्ये पाहता येत नाही, माझ्याकडे काहीतरी मागा. आणि काहीतरी मागताना माझ्या तुकोबाराया सांगतात हेची दान देगा देवा. आपण नव्हतो हातभर लिस्ट द्यायला. दृष्टांत सांगतेस तुम्हाला. आम्ही म्हणतो देवा 50,000ची नोकरी लागू दे, 5 नारळाचं तोरण बांधेन. नोकरी 50,000ची, नारळ मात्र 500 रुपयाचे सुद्धा होत. 250 रुपयाचे नारळ देवाला व्हायचे आणि 50,000ची नोकरी मागायची. आपल्यासारखे संत नव्हते. आणि तुकोबाराया देवाला म्हणतात देवा तुला जर काही द्यायचंच असेल तर एक दान दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता त्याचा जर विसर पडलाच नाही तर त्याची मान कधी वर येणार? आपल्याकडे गेल्यावर आपण नाक घासलं तरी देव आपल्याला द्यायला काय आपलं बांधील? आपलं मात्र कर्ज देवावर होऊ शकत नाही. आपल्या ठिकाणी आपण सुद्धा त्या भूमिकेपर्यंत जर गेलो, आपल्या चित्तातली ज्या दिवशी आस संपेल नक्कीच आपला सुद्धा वास्तविक पाहायला गेलं तर निर्गुण रूपाने आपला सुद्धा दास तोच आहे. नाही म्हणायची सोय जरी सगुण रूपाने जरी नसला, मग अशी जसं सांगितलं चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलवितो हरिविन. अलाराम लावणं आपलं काम आहे, पण त्या अलारामवर उठवणं हे त्याचं काम आहे. फोनला रिचार्ज करणं 4 महिन्याचा हे आपलं जरी काम असलं तरी 4 महिन्यापर्यंत तो रिचार्ज खपायच्या आत आपण खपणार नाही याची गॅरंटी घेणं हे कोणाचं काम आहे? हे त्याचं काम आहे. आणि तोच दास्यत्व स्वीकारलंय त्यांनी, नाही असं म्हणायची सोय. पण आपण त्याचे मालक झालेलो. मात्र साधू संतांचं दास्यत्व स्वीकारलं जरी असलं, संतांच्या भूमिकेमध्ये जरी ते मालक जरी नसले देवाचे, तरी देवाच्या भूमिकेतून संत त्याच्यासाठी मालकच होते. म्हणून देव त्याच्या संतांकडे बघू शकत. आणि ज्या दिवशी आम्ही सुद्धा त्याच वाटेने चालू, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू, याच मार्गाने जर गेलो, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. त्याच साधू संतांच्या मार्गाने गेलो, नक्कीच तुमच्या आमच्या चित्तातली आस संपल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. चित्ती नाही आस Yeah.
भक्ताची घरी असे भक्ताचे असे भक्ताचे घरी असे भक्ताचे घरी चिंती नाही असं याचा पांडुरंग दास चिंती नाही असं याचा पांडुरंग दास याचा पांडुरंग दास याचा पांडुरंग दास असे भक्ताची असे भक्ताचे असे भक्ताचे घरे असे भक्ताचे असे भक्ताचे असे भक्ताचे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. पण पुढचा परिणाम आहे, चित्तातली आस एकमेव गोष्ट आहे, ती दिसायला जरी सोपी असली तरी संपणं मात्र अवघड आहे. पहिला परिणाम त्याचा पांडुरंग दास होतोय. दुसरा परिणाम असे भक्ताची घरी कामन सांगता करी, असे भक्ताच्या घरी. पण आपण मात्र भक्त या दशेत बसतोय का नाही याचा पहिला अभ्यास करणं. भक्त कुणाला म्हणतात? भक्ताईचे जाणा जे देई उदास गेले आशा पाशनी वारो गेले आशा पाशनी वारोनी गेले आशा पाशनी वारो गेले आशा पाशनी वारो भक्ताईचे जाणा जे देई उदास भक्ताईचे जाणा भक्ताईचे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी किंवा विसरोनी, नाही का. भक्त कुणाला म्हणतात? ज्यांचे आशाही संपली, ज्यांचे पाशही संपले, जे देहाच्या ठिकाणी उदास आहेत. आता उदास आणि उदासीन मधला फरक सांगते. कीर्तनात बसला, गंभीर बसला म्हणजे देवाचं चिंतन चालू आहे का? खरं बोलणारी माणसं भेटला तो तुम्ही खरंच नाही म्हणता. घरी नवऱ्याने त्रास दिला म्हणून देवाच्या समोर जाऊन रडलं म्हणजे त्याला अवस्था म्हणतात का? घरी जेवायला चांगलं नाही मग घरचे खूप त्रास देतात म्हणून 18 दिवस वारीला गेला त्याला भक्त असं म्हणतात का? त्याला भक्त म्हणत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवंताच्या भक्तीबद्दलचा फक्त आदर किंवा प्रेम आहे, भगवंताचा बद्दल प्रेम आहे, त्यालाच भक्त असं म्हणतात. भक्ता ऐसे जाणा जे देही उदास. उदास म्हणजे काय? उदास म्हणजे तोंड लटकून बसणं. अजून याही पुढे जाऊन खाली येऊन वाक्य म्हणते, मुका राहिला म्हणजे शांती ब्रह्म. एखादा माणूस बोलत नसेल, कमी बोलणारा असेल किंवा मुका असेल त्याला शांती ब्रह्म म्हणतात का? त्याला शांती ब्रह्म म्हणत नाही. कारण तुका सुरुवातीला सांगितलं, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. या न्यायाने ज्याने त्या उदास अवस्थेपर्यंत म्हणजे अनुकूल असणाऱ्या गोष्टीचा सुद्धा त्याग केलाय त्याला उदास अवस्था किंवा उदासीन असं म्हणतात. उदास म्हणत नाही. ही उदासीनता जोपर्यंत आमच्या ठिकाणी येत नाही, माझ्या साधू संतांचं वर्णन करत असताना म्हणतात, लटिके वचन नाही देही उदासीन. लटिके वचन नाही आणि देही उदासीन. ज्यांच्या अंतरंगामध्ये उदासीनता निर्माण झाली आहे, तुकोबारायांकडे एवढं मोठं वैभव असताना सुद्धा त्या सगळ्या वैभवाचा त्याग करून फक्त भगवान परमात्म्याची केलेली भक्ती याला म्हणतात उदासीन अवस्था. आणि याही पुढे जाऊन सांगू का, मात्र आपण हे कीर्तनात सांगितलं, आपण परमार्थातच जास्त प्रपंच वाढून ठेवला. विठ्ठल विठ्ठल संपत नाही तोपर्यंत उदासीनता येणार.
आम्ही परमार्थ करत असताना बऱ्याच उपाध्या लावून घेतो. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, इकडं गेलं पाहिजे, तिकडं गेलं पाहिजे. बरोबर ना? जोपर्यंत आमची अपेक्षा संपत नाही उदासीनता येणार नाही. आणि ज्या दिवशी उदासीनता तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये येईल त्या दिवशी भगवान परमात्म्याला आमंत्रण द्यायची गरज असे भक्ताची या घरी काम न सांगता करी. नाथ बाबांच्या घरी श्रीखंड्या चंदन उगाळो करी, श्रीखंड्या चंदन उगाळो करी, खंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. वस्त्रे गोदाती रे धूत असे, वस्त्र गोदाती रे धूत असे, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. धूत असे, वस्त्र गोदाती रे धूत असे, श्रीखंड्या चंदन उगाळते करी, श्रीखंड्या चंदन उगाळते करी. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्र गोदातिरी धुत असे. श्रीखंड्याच्या रूपाने राहिला, 12 वर्ष राहिला. नाथ बाबांना कळून सुद्धा दिलं काम न सांगता. संतांच्या घरी काम केलं बरं का त्याने. चंदन सुद्धा उगाळून दिलं. बरं चंदन कुणासाठी उगाळलं? स्वतःसाठी. देवाच्या या घरी देवे केली चोरी, स्वतःसाठी चंदन उगाळून दिलं बरं का. श्रीखंडा चंदन उगाळोनी करी, वस्त्र गोदातिरी धुत असे. सगळी कामं नाथरायांना करू लागला भगवान परमात्मा. पण नाथरायांना त्याचा तिळ मात्र लवलेश लागून दिला. कारण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी आहे, तुमचा आमचा जगाचा बाप आहे. आपल्याला सुबुद्धी देणारा सुद्धा तो आहे. आणि दुर्बुद्धी आपण फक्त हे आपला विचार पाहिजे बरं का. जे काही चांगलं केलंय ते तू केलंय, आणि जे काही वाटोळं चालवले ते सुद्धा. आणि या भूमिकेपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, आणि ज्या दिवशी या भूमिकेपर्यंत येऊ मग आपले सुद्धा ती दशा होईल. कोणती? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप. लागोनेनी पाप पुण्य अंगा, लागोनेनी पाप पुण्य अंगा, लागोनेनी पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. जे काही केलंय तूच केलंय, आणि जे काही वाईटही केलंय त्याचा सुद्धा साक्षीदार तूच आहे. कारण अग्नीमध्ये जर हळदी कुंकू व्हायचं ठरवलं, लागेल का? लागेल का? तुमच्याकडे लावता का अग्नीला हळदी कुंकू? अग्नी त्याचा स्वीकार करतो ना? दिसतो का स्वीकार करताना? नाही दिसत. अग्नीला जर फुलं, फळं किंवा तांदूळ व्हायचे ठरवले, अक्षता व्हायच्या ठरवल्या, अग्नी त्याचा स्वीकार करतो का? आणि पाणी जरी व्हायचं ठरवलं तरी पाणी पाण्यामध्ये अग्नीमध्ये पाणी टाकल्यानंतर दोघं खूप वेगवेगळे दिसतात ना आपल्याला. हा म्हणताय हो, अग्नी राहत नाही आणि पाणी सुद्धा दिसत. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्हाला आमच्या ठिकाणी पाप पुण्याचा विषयच राहत नाही. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. आणि अशाच ठिकाणी भगवान परमात्मा येतो. अन्यथा आपण स्वप्न सुद्धा बघायचं. आपण स्वप्न बघायचं कशाचं? देव येईल ही अपेक्षा असणं गरजेचं आहे. पण ही अपेक्षा पूर्ण करत असताना आपण काय करतो? आपण कर्तृत्व मात्र काही एक करत, पण अपेक्षा ठेवल्याशिवाय राहत. कर्तृत्व म्हणजे काय हो? देवाची भक्ती करायची आपली इच्छा नाही. तुम्ही म्हणाल कस काय नाही? आम्ही पण कीर्तनाला आलोय, तुम्ही सुद्धा कीर्तनाला आले, पण माझे तुकोबा आहे याला सुद्धा वरपंग भक्ती म्हणतायत. वर वर भजन नको वरपंग देवा, म्हणे नको वरपंग देवा, नको वरपंग देवा, नको वरपंग देवा. यावी माझी सेवा भाव शुद्ध, माझी सेवा भाव शुद्ध, माझी सेवा भाव शुद्ध. काय म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा
काही घ्यायचं असेल तर माझ्याकडून वरपंग भक्ती होऊ नको देऊ, माझ्याकडून शुद्ध भावनेने केलेली भक्ती माझ्याकडून होऊ दे, कारण शुद्ध भावावीण जो जो केला तो तो सीण. शुद्ध भावाच्या व्यतिरिक्त आम्ही जर काही केलं तर त्याचा शीन होतोय. तद्वत ती भक्ती भगवंताला अपेक्षित नाही. भगवंताला अपेक्षित असणारी जर भक्ती केली तर त्या भक्तीचा पहिला मार्ग आहे चित्ती नाही आस. चित्तातली आस संपली पाहिजे, मग पांडुरंग परमात्मा दास होतो. नुसता दास होऊन राहत नाही तर आसे भक्ताची या घरी जो भक्त भक्ताच्या ठिकाणी जागा आहे. काकडा रोज चाललाय. आपला काकडा किती दिवसाचा? 1 महिन्याचा, बरोबर ना? हा, माझे रोज अभंग म्हणतात, उठा जागे भारे आता. बरं, झोपलेल्याला सांगतात का उठलेल्या सांगतात? हा, म्हणा झोपलेल्यासाठी. जो झोपलाय तो काय काकडा ऐकण्याच्या मनस्थितीत, पण जो जागा आहे. अजून याही पुढे जाऊन सांगू का? गेल्यानंतर मैतीला आपल्याकडे भजन लावायची पद्धत आहे, बरोबर? भजन कोणासाठी गेलाय? त्याच्यासाठी. हा म्हणताय हो, गेलाय त्याच्यासाठी भजन नाही. तो काय आपल्या भजनाने उठणार? आपण काय माऊली ज्ञानोबा नाही की सच्चिदानंद बाबाला आदेश केल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठून राहिलेत आणि पूर्ण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलाय. आपण काही ज्ञानोबा नाही. पण जो जागा आहे, पण जागेपणे झोपलाय त्याच्यासाठी आहे. उठा जागे भारे आता. भक्त असण्याचा आव्हान वेगळं आणि भक्त असणं वेगळं. जो कोणी भक्त आहे त्याला समाजाला दाखवता येत, समाजाला दाखवायची गरज. आपली भक्ती देवाला कळाली बस झाली, लोकांना नाही कळाली तरी चालेल. आणि साधू संतांनी तशीच भक्ती केली जी फक्त त्यांना आणि देवाला. तिसरा कोणी साक्षीदार? तिसरा जर साक्षीदार असताना, माझी आवली ज्या वेळेस तुकोबारायांना भाकरी घेऊन चालली होती ना, साक्षीदार म्हणून सुद्धा तिला ठेवलं नाही. तिला पहिले भगवान परमात्म्याने दर्शन दिलं, पण साक्षी स्वरूपाने सुद्धा तिने म्हटलं. पाहिलं गेलं तर तुकोबारायांपेक्षा आवलीचा त्याच्यावर जास्त जीव होता का नाही? तिचं जरी म्हणणं असं असलं का तुकोबारायांनी केली भक्ती याच्यामुळे आमचं वाटोळं झालं का, कारण माझा नवरा तुला स्वाधीन केलाय. असं आपण जर केलं तर आपल्याला काही भाकरी घेऊन कोणी येणार? येतील का घरचे? दांडकं घेऊन येतील, एखादा गोटा घेऊन येतील, पण भाकरी घेऊन येणार? म्हणून आता तुकोबाराय जन्माला येत नाही तो, बाकी काही विषय नाही. म्हणून प्रत्येक जण म्हणतो आम्ही सुद्धा तुकोबाराय झालो असतो, पण घरचे भाकरी घेऊन यायचे नाही. पण साधू संतांची जी काही भक्ती होती, आपल्या भक्तीचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत नाही, घरच्यांवर व्हायचं लांबच गोष्ट राहिली. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांच्या भक्तीचा परिणाम घरच्यांवरही झाला, समाजावर सुद्धा झाला, नवे नवे आजूबाजूच्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर, त्यांच्यावर सुद्धा झाला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. मी म्हणते नाही आपल्या वृक्षांवर, वेलींवर, पक्ष्यांवर, फळांवर परिणाम झाला, कमी नाही घरच्यांवर झाला, कमीत कमी आपल्यावर सुद्धा, आपल्यावर तरी आपल्या भक्तीचा परिणाम व्हावा इथपर्यंत तरी आपण भक्ती केली पाहिजे. आणि अशी जर भक्ती केली, अशाच भक्ताच्या घरी देव येतो. अन्यथा आता अजून पुढे जाऊन सांगायचं, जसं मगाशी सांगितलं, आपल्याकडे सुद्धा निर्गुण रूपाने तो भगवान परमात्मा दास्यत्व भक्ती करतोय, नाही म्हणायची सोय. तो जर निघून गेला तर निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. याला मुक्ता सुद्धा म्हणत नाही. गेल्यावर म्हणतात बॉडी आली का. ते चैतन्य निघून गेलं की मग याला नावाने सुद्धा लोक म्हणत नाही. बॉडी आणली का, बॉडी गेली का म्हणतात. इतकं याचं शुल्लक अशी किंमत आहे. किंमत नाहीच मुळात. किंमत कुणाची आहे? जो अंतरंगामध्ये वास्तव्याला आहे त्याची किंमत आहे. आणि अशाच भक्ताच्या घरी आणि साधू संतांना तो आलेला कळाला, आपल्याला कळून घेईपर्यंतच परमार्थ करायचा आहे. एकदा का तो कळाला, आपण त्याच्या ठिकाणी चरणावर विलीन झालो, तद्वत त्याच्याशी समरस झालो की मग दुसऱ्या गोष्टीची काही एक आपल्याला कुठलीच बाधा लागत नाही. तद्वत अन्यथा दुसऱ्या ठिकाणी आपलं लक्ष लागत.
मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, 10 दिवसाचे गणपती बाप्पा येतात, वातावरण बदलून जातात, बरोबर. 9 दिवस नवरात्रीमध्ये देवीचं आगमन होतं, वातावरण बदलून जातं. मग तो अनादि निर्गुण असणारा परब्रह्म परमात्मा ज्या वेळेस अंतरंगामध्ये वास्तव्याला येईल, या भक्ताच्या ठिकाणी तो भगवान परमात्मा जागा होईल. तद्वत तो जागाच आहे, तो झोपलेला. तो जर झोपला तर आपण 5 मिनिटं सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकतो का? नाही, थांब रे जरा 5 मिनिटं थांब, तू झोपू नको. एकदाही तो सुट्टी घेत, एकदाही तो फिरायला जात, फिरायला गेला तेव्हा व्हेंटिलेटर लावतात. थोडंसं म्हणतो बघू, चुटकी वाजवून बघू याच्यावर काही परिणाम होतोय का. मात्र तो जर फिरायला गेला तर आपला जो देह आहे तो मातीमोल आहे, पण त्याची जी सत्ता आहे ती सत्ताच म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस चित्तातली आस संपून जाईल, भगवान परमात्मा दास्यत्व भक्ती स्वीकारेल. आणि अशाच भक्ताच्या घरात काम न सांगता करी, आता सुद्धा तो काम न सांगता करतोय, मात्र आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आणि त्याची जाणीव करून जर घ्यायची असेल तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तद्वत सत्य गुह्य रुजवणाऱ्या सद्गुरूंना शरण जावं लागेल. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा. जेणे देव येईल धरा, जेणे देव येईल धरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी, देव येईल धरा, देव येईल धरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. आशांच्या सोबत राहा, ज्याच्याने देव घराला येईल. आशांच्या सोबत राहायचं नाही का आहे तो पण निघून जाईल, बर का. देव घराला यावा, देव घराला आल्यानंतर भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, अशांच्या ज्या वेळेस आपण संगतीत राहू, देव तुमच्या आमच्या घराला वास्तव्याला आल्याशिवाय राहणार नाही. वास्तव्याला येणं म्हणजे काय, तर त्या देवाची जाणीव तुम्हाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. अशाच भक्तांच्या घरी देव असतो आणि काम अगदी बिनबोभाट म्हणतात ना, बिनबोभाटपणे करतो. तद्वत त्या देवाला काम करण्याला लावायची ताकद फक्त भक्तामध्ये. साधू संतांनी देवाला कोपऱ्यात घेतलं, दम दिला, आपण द्यायचा आपला तेवढा अधिकार. पण आपण जर ज्या मार्गाने जर अधिकार तैसा करू उपदेश या नयाने, त्या मार्गाने जर चाललो, निश्चित आपण सुद्धा त्या अधिकारा एवढेच आहेत. संत श्रीपाद बाबा सांगायचे, अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबराया जर आकाशा एवढे असतील, तुम्ही आम्ही जर त्याच मार्गाने चाललो, नक्कीच आकाशा एवढे तुम्ही आम्ही सुद्धा आहोतच. फक्त आमच्यावर ती आलेली ग्लानी काढायची, आमच्यावर आलेलं ते 6 विकारांचं आवरण काढायचंय. आणि असं नाही बरं का, परमार्थ केला म्हणजे आवरण गेलं, महाराजाचा पेहराव घातला म्हणजे आवरण गेलं. ज्या दिवशी आमच्या वागण्यात परिवर्तन दिसेल, नाही तर इथं म्हणणं फार सोपं आहे, सर्वभूती पाहे एक वासुदेव,
सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथं म्हणणं सोपं आहे पण पाहणं मात्र अवघड आहे. आणि ज्या दिवशी आम्ही या सर्व भूतांवर नाही का जे जे भेटे भूत तो ते मानी जे भगवंत, ज्या दिवशी या भूमिकेवर येऊ भगवान परमात्मा आपल्या घरी काम केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. असे भक्ताची ये घरी, 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 असे भक्ताची असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, कामन सांगता करी, कामन सांगता करी, कामन सांगता करी, कामन सांगता करी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ता कामेन सांगता करी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताच्या घरी कामन सांगता करी. हा दुसरा परिणाम म्हणजे तुकोबराया सांगताय तो भगवान परमात्मा तुमचा आमचा दास होतोय, आमच्या घरी कामं सुद्धा करतोय. पण पुढे जाऊन जरा एखादे चापट मारल्यासारखं आहे बरं का. अनाथाचा बंधू, सगळ्यांच्याच घरी तुम्ही म्हणाल खरंच काम करायला गेलं का काय. अनाथ हा शब्द वापरलाय. अनाथ म्हणजे ज्याला आईबाप नाही तो नाही बरं का. अशा तर अनाथ आश्रमातच देव गेला असता बाकीच्यांना भेटला नसता. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केले देवा. अनाथ म्हणजे काय, स्वतःच्या देहावर उदासीन आहे, 6 विकारांना संपवलाय, ज्यांनी स्वतःचा नाथपणा सुद्धा देवावर सोडलाय. अनाथ. विठ्ठल विठ्ठल कारण बोलणारा मी आहे पण बोलवणारा वेगळा आहे. नाथ, स्वतःचा नाथपणा, माझं ममत्व सोडून दिलंय. नाथपणा म्हणजे नाही का आपल्याकडं नाथ म्हणायची एक पहिले पूर्वीच्या काळात पतिदेवाला नाथ म्हणायचे बरोबर ना. का, कारण तुम्ही माझ्या सर्वस्व आहात, नाथ आहात नाही का. पण जो अनाथ झालाय, अनाथ म्हणजे ज्याने स्वतःला विसरलंय. मी आणि माझे आठवण विसरली जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझी आठवण विसरून गेलाय. जो संन्यासी झालाय, संन्यासी म्हणजे भगवी कपडे घालून गेलेला नाही, तो सुद्धा संसार करतो, त्याला संन्यासी म्हणत नाही. संन्यासी ही वृत्ती आहे जी प्रपंचामध्ये राहून सुद्धा जर वृत्ती संन्यासी झाली तर प्रपंच सुद्धा करता येतो. तुकोबराया सोडून पंढरपूरलाच गेले नाही. तुकोबरायांनी सुद्धा 2 लेकरांना जन्म दिला.
विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या पोटाला माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबराय आले. ते काही सर्वसामान्य नव्हते. त्यांनी सुद्धा प्रपंच केला म्हणून लेकरं जन्माला आली. आणि याही पुढे जाऊन सांगू का, वेडा होऊन परमार्थ केला तर शहाणी मुलं जन्माला येतील ज्ञानोबराय तुकोबरायांसारखी. विठ्ठल विठ्ठल. कारण परमार्थात एक तर वेडा लागतो किंवा शहाणा लागतो, दीड शहाणा लागत. तुका म्हणे सोपे आहे सर्व उणी, शहाणा तो धनी घेतो येथे. अति शहाण्याचं सुद्धा काम आणि अति वेड्याचं सुद्धा. मी कालही कीर्तनच सांगितलं, एक तर आपण मधले पडतो, एक तर आपली रावणा एवढी आपण नास्तिक सुद्धा नाही की भगवान परमात्मा स्वतः मारायला येईल, आणि हनुमंत राया एवढे आस्तिक सुद्धा नाही की आपल्या अंतरंगामध्ये फक्त रामच दिसेल. आपल्या अंतरंगामध्ये राम सोडून बाकी सगळे दिसतील नाही. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये राम आहे, ज्याचं मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. अशांचाच संगतीमध्ये देव येतो, अशांचाच अनाथाचा बंधू. बंधू नावाचं विशेषण किंवा नातं इथं भगवान परमात्म्याचं लावलेलं आहे. मला सरळ सरळ सांगायचंय, टाइम संपलाय हे मलाही माहिती, पण माताही नाही लावलं, पिताही नाही लावलं. बंधू हे विशेषण, अनाथाचा बंधू झाला. का झाला? एक वेळ आई वडील म्हटल्यानंतर तिथं प्रेम आहे, राग आहे, दहशत आहे. पण बंधू किंवा भावाचं नातं जिथे लावलंय तिथं राग सुद्धा किंवा दहशत सुद्धा आहे, त्याबद्दल त्या गोष्टीबद्दल आदर सुद्धा आहे, पण तेवढीशी मोकळीक सुद्धा. कदाचित जी गोष्ट आपण आई वडिलांना सांगू शकत नाही ती भावाला सांगू शकतो. का? कारण सलोख्याचं, मित्रत्वाचं नातं आहे. देव सखा जरी जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी. देव सखा जरी, देव मित्र झाला तर जग सगळं कृपा करताय. इथं तुकोबराय विशेषत्वाने सांगतायत, अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. अनाथाचा तो बंधू झाला, त्याच्यासोबत तो संबंध जोडला, आणि आपला संबंध, मी म्हणते लग्न करताना त्या सोयरीक जरी जुळली तर आपल्याला आयुष्यभर ती टिकवावी. पण ज्या दिवशी आम्ही देवाशी आमचा संबंध जोडू, मग तो परत किती दिवसांनी तोडायचा? तुमच्याकडे काय प्रथा आहे? ज्या दिवशी आम्ही देवाशी संबंध जोडू तो शेवटपर्यंत न तुटता, मी देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. या न्यायापर्यंत, या भूमिकेपर्यंत जोपर्यंत ज्या दिवशी येऊ त्या दिवशी तुमचा आमचा सुद्धा भगवान परमात्मा दास झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. नाही असं त्याचा पांडुरंग दासा, असे भक्ताची या घरी कामन सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू, तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. विठ्ठल विठ्ठल. छोटासा दृष्टांत तुमच्या पुढे उपस्थित करते. ज्या दिवशी माझ्या जनाबाईच्या घरी भगवान परमात्मा गळ्यातले अलंकार विसरून गेलाय, जनाबाईला आता सुळावर द्यायची वेळ आलेली आहे. काही क्षणामध्ये जनाबाईला सुळावर दिलं जाईल. ती जनाबाई देवाला म्हणते, आता माझी इज्जत मात्र तुझ्या हातात आहे, आता माझं सत्वपणाला लागणार आहे. देवाला तिथं राबावं लागलं. राबला देव. काय? देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी, घ्यावे जाणोनी तू अंतरे, आळ चोरीचा माझ्या बरी. देव राबला बर का. ज्या वेळेस गोपिका दूध विकायला गेल्या, दही दूध विकायला गेल्या, त्यावेळेस त्यांनी म्हटलं, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या रे, तव तव हासती मथुरे चारे. नाही का? गोविंद घ्या, दही घ्या, दूध घ्या नाही म्हटले, तर गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. आणि त्याच क्षणाला डेऱ्यामध्ये हात घातल्यानंतर लागलेला जावळाचं, त्या भगवान परमात्म्याचं जावळ म्हणजे देवा सत्ता राबवावे. खांबावर लाथ मारल्यानंतर देवाने विचार नाही केला प्रगट होऊ का नको. तासभर वेळ घेतला भक्त प्रल्हादाच्या वेळेस,
खांबावरीलाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. त्याच क्षणाला देव प्रगट होणं म्हणजे तुका म्हणे भावे. फक्त भावाच्याच बळावर तो आकळला जातो. भाव बळे आकळे ये रविना कळे करतळी आवळे तैसा हरी. या भूमिकेपर्यंत आलो. प्रबोधिनी एकादशी साजरी. पंढरपूरला जायची गरज नाहीच जायचं म्हणून कधीच तोंड पाहायचं नाही असं नाही बरं का. वारकऱ्याची संध्या आहे, वारकऱ्याचे नियम आहेत. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आहे. पण पुढे सांगितलं साधन निर्धारी आन नाही. या नियमानुसार तुम्ही आम्ही त्या पंढरीच्या वारीला जात असताना आपली अंतरंगातली वारी सुद्धा ओळखून घेणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ही वारी तुम्हाला आम्हाला समजेल नक्कीच आजी संसार सुफल झाला गेमाय देखिले पाय विठोबाचे. विठ्ठल माझा म्हणण्यापेक्षा मी विठ्ठलाचा झाला की विषय संपला ना. म्हणाल ना माझ्या मागं थोडंफार झालो तर झालोच विठ्ठलाचं. तुम्ही म्हणाल मग घरी जाता जाता काही होईल का. नाही. सहज समाधी लागणं अगदी मेल्यावर समाधी मिळण्यापेक्षा जिवंतपणे जिथं समाधी आहे त्याला संजीवन समाधी म्हणतात आणि त्यांनाच विश्व माऊली ज्ञानोबा आहे असं म्हणतात. कारण विठ्ठल माझा म्हणण्यापेक्षा मी विठ्ठलाचा झालोय. एकदा मोठ्या प्रेमाने त्याचं सुद्धा भजन करायचं. आणि आता गायक मंडळींनी काही उक्त नाही घेतलं. तुम्ही सुद्धा म्हणा माग विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा ना तुम्ही. एक टाळी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा भगवान की जय. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे यथामती यथा अवकाश. तुमचं 2 तास अगदी माऊली ज्ञानोबा या निवृत्ती दादाच्या अंतकरणाने या छोट्याशा मुक्ताईला ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न केला. निश्चित जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, ते माझ्या परमात्म्याचं आहे, ते माझ्या संतांचं आहे. तद्वत आज इथं पाहिला गेलं तर कार्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने एवढं मोठं कार्य करणं म्हणजे हा खेळ नव्हे एकुल्याचा. मनोनी मेळ मेळविला वैष्णवांचा. या न्यायाने या शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाचे संस्थापक असतील श्रीयुत कृष्णाजी बापू पाटील, तसंच माझी नगरसेविका असतील उषाताई कृष्णा पाटील. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने तद्वत सहकार्याने अध्यक्ष असतील हरिभक्तपरायण सूर्यकांत महाराज जांभळे असतील,
यांच्या अध्यक्षतेखाली तद्वत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या साऊंड सर्व्हिसवाले दादा असतील यांचं मनपूर्वक मनापासून जोरदार अभिनंदन तद्वत धन्यवाद दिलं तरी चालेल. आज नारद तुंबरासारखे हे राम लक्ष्मण आज इथं मला उपस्थित आहेत. तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्यांची नावं घेतली, आमचं नाव माझ्या समवेत आलेले माझे सगळे माणसं असतील, ही माझी माणसं आहेत, माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि आता बरेच चेहरे ओळखीचे दिसले, कारण गेले 20 वर्षांपूर्वी सुद्धा इथं गायकर बाबांसोबत माझ्या वडिलांसोबत येणं झालं असेल. अगदी तुम्ही मला लहान असताना पाहिली असेल. अनेक गायनाचार्य गुरुवर्य ही मंडळी ही बाबांना सुद्धा साथ करताना मी पाहिली आहे. आणि आज त्यांनी सुद्धा उत्कृष्ट अशी साथ, आमच्या विनेकरी ताई असतील, आमच्या सर्व ताई मंडळी असतील, उत्कृष्ट असे सर्व नियोजन सर्वांच्या चरणी एकदा सेवा समर्पित करते. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचा पाठबळ आणि पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या नेहमी माझ्या सोबत आहे. म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर फिरणं सोपं आहे, अगदी सहज आणि प्रेमा मंडळी माझं घर अगदी व्यवस्थित सांभाळतायत. ही मंडळी म्हणण्यापेक्षा देवच सांभाळतोय, देव सद्बुद्धी देतोय, देव ताकद सुद्धा देतोय. त्याच्यामुळं रोज जरी फिरणं असलं तरी तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर भक्तिप्रेमाचा आनंद पाहता येतोय. तद्वत इथपर्यंत येणं सहज शक्य झालंय. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. या न्यायाने आम्ही त्या भगवंताची पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं गरजेचं आहे. त्या तुळशी माळेसोबत त्या भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, जे अनिर्वाच्य स्वरूपाचं असेल. आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आम्हाला जीवनमुक्त दशेपर्यंत जायचं आहे. आणि एकदा का जीवनमुक्त दशेपर्यंत गेलो, मग तुका म्हणे बावे देवा सत्ता राबवावे. या नियमापर्यंत आम्ही सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते किंवा सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय